ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. हत्याकांडाची धमकी देणाऱ्यावर कारवाई करावी. सकल ब्राह्मण समाजातर्फे हिंगोली शहर पोलीस ठाण्यात तक्रार. समाज माध्यमावर ब्राह्मण समाजाला 3 मिनिटात संपवून टाकू अशी धमकी देणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी हिंगोली येथील समस्त ब्राह्मण समाज यांच्या वतीने हिंगोली शहर पोलिसांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. या प्रकरणी दिनांक 28 फेब्रुवारीला सकल ब्राह्मण समाजातर्फे दिलेल्या निवेदनात नमूद केले की समाज माध्यमावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एक व्यक्ती महाराष्ट्रातील सर्व ब्राह्मण 3 मिनिटात संपवून टाकू अशी धमकी दिली आहे. हा प्रकार अतिशय जातीयवादी असून निंदनीय आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला ब्राह्मण समाजाने कधीही विरोध केलेला नसून सदर इसम हा जाणीवपूर्वक ब्राह्मण समाजाची बदनामी करीत आहे. त्यामुळे या व्यक्तीचा शोध घेऊन तात्काळ अटक करून कारवाई करावी अशी मागणी आज समस्त ब्राह्मण समाज यांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याची योग्य दखल न घेतल्यास समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आले आहे. निवेदनावर केशव दुबे, सुनील जामकर, राजेश मोकाटे, प्रणव पांडे, अभय जोशी, लक्ष्मीकांत पाठक, विश्वेश्वर धर्माधिकारी, चंद्रकांत वैद्य, शशिकांत देशमुख, राम शेवाळकर, प्रवीण भट, राकेश भट, गणेश पहिनकर, देवदत्त पेंडके, धनंजय कुलकर्णी, धीरज शर्मा, शुभम पारिक, प्रद्युम्न गिरीकर, धोंडीराज पाठक, मकरंद बांगर, प्रदीप धडवई, राहुल मांडाखळीकर, दुर्गादास साखळे, प्रथमेश जामकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी सकल ब्राह्मण समाजातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली.